काय आजोबा, सगळं ठीक आहे ना? या आजी का बरं झोपले? बायको आहे माझी आजारी भरून झोपले. तुम्ही कुठून आलात? कोण आहे तुमच्या बरोबर? आहे ना, मुलगा आहे, इथेच राहतो आम्ही. तुमच्या सगळ्यात चांगला शिकलेला आहे, कंपनीमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. पण म्हातारपणी कोण लक्ष देतं ना. मुलगा कुठे आहे मग तुमचा? सकाळी हिला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो. तिकडनं परत आलो, पाहिलं तर मुलगा आणि सून काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेलेत. कोण इथेच वाट पाहत बसलोय. मुलगा सांभाळत नाही तर पोलिसाकडे जा. पोलिसात काय तक्रार करणार? पोलीस म्हणतात सगळे आपलेच आहेत, सांभाळून घ्यायचं असतं. घर माझ्या नावावर होतं तर मुलांनी गोड बोलून त्याच्या नावावर करून घेतलं. मी म्हटलं आपलं लेकरू आहे म्हणून त्याच्या नावावर करून दिलं, आणि आता ही वेळ आली. काय झालं? काय नाही, साहेब म्हणतात पोलिसात तक्रार का नाही केली? तक्रार करून कुठे आमचं पहिलं झालं. शेवटी म्हातारपण मुलांना अडचण होते, ते सांगणार आमचं दुःख. असं नका म्हणू ना आजी. सरकार आहे ना. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी भारत सरकारचा सन 2007चा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत अर्ज करून तुम्ही तुमच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून वैद्यकीय व इतर खर्चासाठी निर्वाह भत्ता म्हणून पैसे मिळवू शकता. तसेच तुमच्या मालकीचे घर परत मिळवून मुलाला घरातून बाहेर पण काढू शकता. मुलांनी आईवडिलांचा सांभाळ न केल्यास त्यांना 5,000 रुपये दंड किंवा 3 महिने जेलची शिक्षा पण होऊ शकते. हो का? पण अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा? सोपं आहे. तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी कार्यालयात जायचं. तिथे तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज मिळेल. या कायद्यानुसार वयाची 60 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती किंवा आई वडील मुलाच्या विरोधात किंवा तुमची मालमत्ता ज्यांच्या ताब्यात जाणार आहे अशा नातेवाईकांच्या विरोधात अर्ज करू शकतात. कोर्टासारखंच चालतंय तिकडे. कोर्टासारखं? त्याला वेळ लागणार, वकील करावं लागणार, पैसे लागणार. तसं अजिबात नाही. या कायद्याअंतर्गत केलेल्या तक्रारीसाठी तुम्हाला कोणताही खर्च येत नाही. त्यात तुम्हाला वकील लावायची गरज नाही. तसंच तुम्ही अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी लगेचच तुम्हाला आणि तुमच्या मुलांना उपजिल्हाधिकाऱ्यासमोर सुनावणीसाठी बोलवलं जातं. सुनावणीत तुम्ही स्वतः तुमची परिस्थिती अधिकाऱ्यांसमोर मांडायची आणि विशेष म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर 90 दिवसांच्या आत किंवा जास्तीत जास्त 120 दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीचा निकाल लावला जातो. उपजिल्हाधिकारी यांचा निकाल तुम्हाला मान्य नसला तर परत तुम्ही त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करू शकता. अपिलाचा निकाल देखील फक्त 30 दिवसांच्या आत दिला जातो. काय मग करूया का अर्ज? नाहीतरी किती दिवस सहन करणार ना. हो, पण ते कोर्टात निकाल लागला तरी मुलाला पण बाहेर काढणार. तो ऐकतो का आपलं? त्याची काळजी तुम्ही नका करू. त्यासाठी कायद्यानुसार समाज कल्याण विभागाचे निर्वाह अधिकारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी तुम्हाला मदत करतील. या कायद्याअंतर्गत शासन नक्कीच तुम्हाला संरक्षण मिळवून देईल. त्यामुळे कोणतीही काळजी करू नका, बिंदास राहा आणि लवकरात लवकर जाऊन सरकारी कार्यालयामध्ये अर्ज सादर करा. धन्यवाद साहेब, खूप चांगला सल्ला दिला. सेवासारखे भेट. तसं काही नाही हो, मी माझं कर्तव्य केलं. चला निघतो मी आता. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.